ओम शांती। आज आहे 24/8/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, सुख देणाऱ्या बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करा। आठवणीशिवाय प्रेम असू शकत नाही। प्रश्न आहे, बाबा मुलांना दररोज बाबांच्या आठवणीचा अभ्यास करण्यासाठी इशारा का देत असतात? उत्तर आहे, कारण बाबांच्या आठवणीद्वारेच आत्मा पावन बनेल। आठवणीद्वारेच संपूर्ण वारसा घेऊ शकाल। आत्म्याची सर्व बंधने नष्ट होतील। विकर्मापासून मुक्त व्हाल। शिक्षा होण्यापासून सुटका होईल। जितकी आठवण कराल तितका आनंद होत राहील। लक्ष्य समीप आल्याचा अनुभव होईल। तुम्ही कधीही थकणार नाही। बेहदचे सुख मिळेल म्हणून बाबांच्या आठवणीचा अभ्यास जरूर करायचा आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. राजयोग शिक्षणाच्या बाबतीत कधीही निष्काळजीपणा करायचा नाही। युद्ध सुरू होण्यापूर्वी बाबाकडून संपूर्ण वारसा घ्यायचा आहे। 2. श्रीमतावर बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे। आजचे वरदान आहे, संकल्प, वृत्ती आणि स्मृतीद्वारे व्यर्थला समाप्त करणारे सच्चे ब्राह्मण संपूर्ण पवित्र भव। स्पष्टीकरण आहे, आपल्या संकल्प, वृत्ती आणि स्मृतीला चेक करा। असे नाही की थोडेसे काही चुकले, पश्चाताप केला, माफी मागितली म्हणजे मोकळे झालो। कितीही कोणी माफी मागेल, परंतु जे पाप अथवा व्यर्थ कर्म झाले आहे त्याची खूण नाहीशी होत नाही। खाते वही साफस्वच्छ होत नाही। केवळ एक विधी म्हणून याचे पालन करू नका, परंतु हे लक्षात राहावे की मी संपूर्ण पवित्र ब्राह्मण आहे। अपवित्रता संकल्पाला, वृत्तीला आणि स्मृतीला स्पर्श देखील करू शकत नाही। त्यामुळे पावलोपावली सावध राहा। स्लोगन आहे, बाबांची सोबत उपयोगात आणा, म्हणजे मग कधीही दिलशिकस्त अर्थात निराश होणार नाही। ओम शांती।